सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सरकार चालवत असताना सत्ताधारी पक्ष ज्याप्रमाणे महत्त्वाचा भाग असतात त्याचप्रमाणे त्या सरकारमधला विरोधी पक्षनेता हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो। त्यामुळे राज्यातील सरकारला विरोधी पक्षनेता यासाठी धुळे जिल्ह्यातील कृषी कन्येने राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पोस्ट मार्फत पत्र पाठवून विरोधी पक्षनेता तात्काळ नियुक्ती करण्याची मागणी केली आहे। राज्यपाल मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात लोकशाहीसाठी विरोधी पक्षनेता असणे हे खूप महत्त्वाचे असून राज्यातील जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधी पक्षनेता नियुक्त करावा, अन्यथा ज्याप्रमाणे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी शहरातील झेनझी रस्त्यावर उतरलाय त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यासाठी ग्रामीण भागातील झेनझी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असंही यावेळी युवा सेनेच्या पदाधिकारी तसेच कृषी कन्या प्रियांका जोशी म्हणाल्या। महाराष्ट्राला ज्याप्रमाणे सत्ताधारी बाक महत्वाचं असतं त्याचप्रमाणे महाराष्ट्राला विरोधी बाकही महत्वाचं असतं। सत्ताधारी सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर महाराष्ट्रातले गंभीर प्रश्न त्यांना दिसत नाहीत। अशा वेळी महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेता सरकारला महाराष्ट्रातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचं अत्यंत महत्वाचं काम करतं। पण महाराष्ट्रात अनेक दिवसापासून विरोधी पक्षनेता नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभागृहात बोलताना जनतेला उद्देशून म्हटले की मी पाहून घेईन। माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुम्ही एकदा सभागृहातच पाहिलं तर बरं होईल, कारण सभागृहात महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता पदच नाहीये, महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेतेच नाहीये। मी विनंती करते, आज पत्र व्यवहार केला आहे, पत्रात माननीय मुख्यमंत्री राज्यपालांना मी पत्रात विनंती केलेली आहे, त्याचबरोबर भेटण्याची वेळही मागितली आहे। मला अपेक्षा आहे की मला वेळ मिळेल। ज्याप्रमाणे शहरातले जेनझी हे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले जेनझी खऱ्या अर्थाने शेतकरी जेनझी हे रस्त्यावर उतरून महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता पद मागून घेतील, नियुक्त करून घेतील अशी मला अपेक्षा आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।